आणि आता ई-के-वाय-सी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-के-वाय-सीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-के-वाय-सीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-के-वाय-सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये. ई-के-वाय-सीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. सर, इसी को हिंदी में बता दीजिए कि लाडकी बहन जो है कुछ योजना में कुछ लोगों के पैसे समय पर नहीं आ रहे हैं, सरकार की तरफ से आह्वान किया गया है कि ई-के-वाई-सी की जाए, तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है क्या कि कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ. और ई-के-वाई-सी का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे. इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है. और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए. और इसीलिए हमने वो योजना शुरू की है. हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, जसं की आपल्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही सुरळीत चालणार आहे व यामध्ये जी ई-के-वाय-सी सुरू आहे, ई-के-वाय-सी करण्याचे काय फायदे आहेत हे तुम्ही आपल्या या व्हिडिओत बघितलेलं आहे. स्वतःहून आपल्या एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. बघा आता मित्रांनो बघा, काही प्रॉब्लेम येत आहे ई-के-वाय-सी करताना. तर प्रॉब्लेम नेमकं काय आहे, OTPचा इथे काही प्रॉब्लेम आहे किंवा कुठला प्रॉब्लेम वेबसाईटचा एरर येतो आहे. तर ई-के-वाय-सी करताना लाडक्या बहिणींना बरेच अडचणी येत आहे. तर यातने तुम्ही निराश होऊ नका, कारण ई-के-वाय-सी ही तुम्हाला करण्यासाठी इथे टोटल 2 महिने इथे वेळ देण्यात आलेला आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे. 2 महिन्याच्या आत तुम्हाला आपली ई-के-वाय-सी करायची आहे. तर यामागे या 2 महिन्यात तुम्ही जे अडचणी
बघतात की KYCचा प्रॉब्लेम येतो आहे. कोणाकोणाला बघा आधार कार्ड नंबर टाकल्यावर इथे आधार कार्ड नंबर नॉट अवेलेबल किंवा नॉट सीडेड असा काही प्रॉब्लेम येत असतो. तर हा पूर्ण सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. कोणीही गोंधळून जाऊ नये. सध्या सर्व्हरचा एरर सुरू आहे. बघा महाराष्ट्रामध्ये ही जी लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो, यासाठी KYC ही सक्तीची केलेली आहे. पण ग्रामीण भागातील महिलांना संकेतस्थळावर एरर, OTP न येणे, लिहिता वाचता न येणे अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे. मित्रांनो बघा, तुम्ही आपल्या सेतूवर जेव्हा जात आहात तिथं तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो आहे OTP न येण्याचा. तुम्हाला वाटच बघायची आहे. आता बघा, ही जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची KYC वेबसाईट किंवा याला KYC पोर्टल असे म्हणतात. तर याची देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद आहे. मित्रांनो बघा, KYCची आपली जी वेबसाईट आहे ही वेबसाईट सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे KYC करायची. यामागील कारण म्हणजे असे, कारण या KYCच्या वेबसाईट या पोर्टलचं दुरुस्तीचं काम सुरू आहे. याची देखभाल आणि KYC दुरुस्त पोर्टल सुरू आहे. ही वेबसाईट दुरुस्त करणे सुरू आहे, यामुळे ही वेबसाईट बंद आहे. त्यामुळे आता ही नेमकी कधी सुरू होणार, तर ही KYC पोर्टल आज रात्री 10 वाजेपर्यंत मित्रांनो सुरू होणार आहे. 10 वाजेपर्यंतच ही KYCचं जे पोर्टल आहे इथं सुरू होणार आहे. नंतर नियमित तुम्ही इथे KYC करू शकणार. तर ही जी पोर्टल आहे जसे सुरू झालं त्यानंतर तुम्ही KYC इथे करता येणार आहे. 10 वाजेच्या नंतर हे KYCचं पोर्टल इथे उघडणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला जे प्रॉब्लेम येत आहे KYCचं, त्यावर तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण बऱ्याच लोकांना ही प्रॉब्लेम येत आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना ही अडचण येत आहे की KYC करताना आधार कार्डवर OTP येत नाही किंवा इतर काही प्रॉब्लेम आहे. बघा, महाराष्ट्रात जे आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारची ही जी लाडकी बहीण योजना आहे या अंतर्गत जी 1500 रुपये मदत दिली जात आहे. यामध्ये अनेक अपात्र महिलांनी घुसखोरीसुद्धा केलेली आहे. मित्रांनो बघा, काही पडताळणी जेव्हा झाली होती लाडकी बहीण योजनेची फॉर्म, तेव्हा बरेच असे काही महिला सापडल्यात जे लाडकी बहीणसाठी पात्र नसून लाभ घेत आहेत. तेव्हा नुकतेच एक GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये आहेत हे तुम्हाला लवकरच इथे मिळणार आहे. याबद्दल GR यायचाच असला तरी राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षी KYC करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी एक GR आपण बघितला, तो मागच्या व्हिडिओत आपण बघितला होता. तर बघा, ज्यांची KYC पूर्ण नसेल त्यांना हा 1500 रुपयाचा लाभ इथे बंद होणार आहे. त्यामुळे लवकर तुम्हाला KYC करायची आहे. KYC करताना जी अडचण येत आहे ही अडचण सर्वांनाच येत आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथे संयम धरायचा आहे व संध्याकाळी किंवा आता लगेच ही KYC पोर्टल सुरू होणार आहे. तर जेव्हा ही KYC पोर्टल सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपली KYC करायची आहे. तर KYC ही सक्तीची करण्यात आलेली आहे. KYC करण्यासाठी 2 महिन्याची इथे मुदत देण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, 2 महिन्याची तुम्हाला मुदत त्यासाठीच दिलेली आहे की कुठला जर प्रॉब्लेम असेल सर्व्हर वगैरे किंवा साईटचा प्रॉब्लेम, तर तुम्हाला यासाठी टाईम मिळावा यासाठी हे 2 महिने इथे मुदत देण्यात आलेली आहे. KYC न केल्यास 1500 रुपये इथे मदत बंद होणार आहे. ग्रामीण भागातील जे काही महिला आहे यांनी संकेतस्थळ एरर, OTP न येणे यांसारख्या अडचणी बघत आहेत, तर त्यांनी इथे घाबरू नये. कारण ही प्रॉब्लेम सर्वांनाच येत आहे. तर तुम्ही आपल्या सेतूवर जाऊन पुन्हा जाऊन थोडं त्यांना कॉल करून विचारू शकता की साईट सुरू झाली की नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, तुमचे जे KYC हे तुम्ही करून घ्या व काय अडचण तुम्हाला येत आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर उपाय नेमकं तुम्हाला काय करता येईल हे आपण सांगूया. आणि याबद्दल आपल्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की KYC बंधनकारक आहे. KYCमुळे आधार कार्ड सेटिंगसुद्धा होत आहे. त्यामुळे बघा, बरेच फायदे तुम्हाला KYCचे इथे पाहायला मिळतील. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला KYC करायची आहे व ही जी प्रॉब्लेम आहेत हे लवकरात आता सॉल्व होणार आहे व सुरळीत ही वेबसाईट सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच सर्व बहिणींनी KYC पूर्ण करा. आणि KYCचा हा जो पोर्टल आहे हा आज रात्री बघा 10 वाजेपर्यंत पासून त्याच्यानंतर हे KYCचा पोर्टल सुरू होणार आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा किंवा आपल्या ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.